इचलकरंजी शहराला पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. इचलकरंजी शहराला सुळकुळ पाणी योजना मंजूर करण्यात आली होती. लोकसभेला सुद्धा याच मुद्द्यावरून इचलकरंजी शहराला सुळकुळ योजना पाणी योजना मंजूर होणार म्हणून याच्यावरनं लोकसभेची इलेक्शन झाली. आता विधानसभेची इलेक्शन पुन्हा होणार आहे. आपण जर एका बाजूला जर बघितलं तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी सुळकुळ कृती समितीने काल गुप्त बैठक घेऊन इचलकरंजी शहराला सुळकुळ योजनेतून पाणी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत इचलकरंजी शहरातील एकाही मंत्र्याला फिरून देण्याचा असा पवित्रा सध्या बैठकीमध्ये घेतला आहे. एक परिपत्रक काढून त्यांनी घोषित केलेलं आहे की इचलकरंजी शहराला जोपर्यंत अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवत नाही, जोपर्यंत त्याचा निर्णय जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत इचलकरंजीमध्ये एकाही मंत्र्याला येऊ देणार नाही असा पवित्रा सुळकुळ कृती समितीने घेणार आहे. येणाऱ्या 10 तारखेला इचलकरंजी शहरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद यात्रेनिमित्त इचलकरंजीत दाखल होणार आहेत. त्यावेळेला त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा पवित्रा सुळकुळ कृती समितीने घेणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 10 तारखेला अजित पवार यांना प्रवेश करून ही कृती समिती देणार का नाही, का महाविकास आघाडीयांना विरोध करणार, याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे. कॅमेरामॅन निखिल विसरचे मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.